देखिए सर। एज सुन एज मुझे बताइए ना, आधा घंटा मुझे टाइम लाइन बता दीजिए, आधा घंटा, 1 घंटा, 2 घंटा, 3, तो इसके ऊपर रिजोल्यूशन क्या है, सोल्यूशन क्या है? सर मैं आपको बताना चाहूंगा कि सर मेरे द्वारा आपको रेजोल्यूशन प्रोवाइड कर दिया गया सर। थैंक यू सर, हैव अ नाइस डे सर। अच्छा, आपका नाम क्या है? यांनी कॉल कट केलाय अशा प्रकारे. सर डिसरिस्पेक्टफुली कॉल कट केलेला आहे. ओके, रिस्पेक्ट तुमचा नको आहे कोणाला. पहिली गोष्ट, आम्ही कस्टमर आहोत, तो आयडियली तुम्ही केला पाहिजे रिस्पेक्ट. मग शेवटी मी कस्टमर केअरला कॉल केला, मराठी भाषा सिलेक्ट केली, तर समोरून हिंदीतून संवाद झाला. तो मला मॅपवरती दिसतो, तो मुलगा इकडे तिकडे फिरतोय. बोलो वेट करते मतलब क्या यार, तुला जे काय बोलायचंय तू पोर्टर बरोबर बोल. मेरा लॉस हुआ है, मेरा कस्टमर निकल गया है. एका कॉलमध्ये मला बोलतो, अरे सर क्या आप क्या 100-150 रुपये से क्या अमीर बन जाओगे क्या, फटके पडले, हे झालं ते झालं. किंवा ज्या पद्धतीने समोरचं ऍक्शन येते ना, त्या पद्धतीने रिएक्शन होते. तुमचा डिलिव्हरी बॉय मला त्रास देतोय फोन करून. आप उसको कॉल पे ले लो और उसको समजाओ. ओके, मी त्या विषयात घुसत नाही की बाबा मराठीचा वाद वगैरे. मी फक्त सांगायचा हा प्रयत्न करतोय की ऑप्शन होता, मी तो सिलेक्ट केला, पण तिकडे समोरून बोलणं माणूस हिंदीमध्येच बोलू. त्याला जी भाषा कळते ना, त्याच भाषेत मी त्याच्याबरोबर हिंदीमध्ये बोलू. की जे कस्टमर तिकडे येतात ते मेजरली मराठी असेल ना, मराठीमध्ये सर्व्हिस दिली जावी. इकडे तुम्हाला मराठी नाही येत होती, तुम्हाला हिंदी येत होती, मी हिंदीमध्ये बोलतोय. वाद इकडे सांगतो, परत सांगतोय, मराठीचा नाही. इकडे प्रॉब्लेम आहे सर्व्हिसचा, इकडे प्रॉब्लेम आहे बिहेवियरचा, इकडे प्रॉब्लेम आहे सिस्टमचा. भाषेचं होतं म्हणून फटके पडले, असं काय नाही. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच की एक फीडबॅक द्यायचा होता एका सर्व्हिस प्रोव्हाइडिंग कंपनीला, विच इज पोर्टर. ओके, त्यांच्याबरोबर मी रेग्युलरली काम करतो. माझे खूप सारे पार्सल्स त्यांच्या थ्रू मी पाठवतो. ओके, त्यांच्यासारखी सर्व्हिस मला मुंबईमध्ये अजून नाही भेटली आहे, म्हणजे अल्टरनेट ऑप्शन. पण मग त्यामुळे काय होतंय की थोडं मोनोपॉली झाल्यामुळे ना, ते लोक कस्टमर्सला टेकन फॉर ग्रांटेड घेत आहेत. ते कसं तुम्हाला सांगतो की मी एक पार्सल बुक केलेलं XYZ लोकेशनपासून माझ्या घरी आणण्यासाठी. साधारणतः डिस्टन्स अर्ध्या असंच असते. ते माझं रॉ मटेरियल होतं माझ्या बिझनेससाठी. एक कस्टमर येऊन वेट करत होते की त्यांना ते मला मटेरियल द्यायचं होतं, कारण का ते लोक ट्रिपला निघत होते. तर ते डिलिव्हरी बॉय जो होता तो निघालेला होता, तो एकतर वेळेवरती आला नव्हता. आणि पहिली गोष्ट, जेव्हा मी मॅपवरती चेक करत होतो तर तेव्हा तो भलती सलतीकडे फिरत होता. काय फिरत होता काय कळत नाही. मी त्याला कॉल करतोय, कॉलला रिस्पॉन्ड करतोय. म्हणजे खूप वेळा कॉल केला. एकदा त्याने कॉल उचलला, हॅलो हा क्या आहे, आणि कॉल डिस्कनेक्ट करून टाकला. तर असं डोकं सणकलं. कसं होतं की मी कस्टमरच्या पुढ्यात होतो. ओके, एक 10-12 हजारची ऑर्डर होती. ओके, तर आपण जॉब करून या सगळ्या गोष्टी करतो, तर म्हणजे 10-12 हजार काही 1000 रुपयाची ऑर्डर असली तरी ती आपल्यासाठी महत्वाची असते. आणि समोरून जो आपल्याला असं उत्तर मिळत नाही ना, की म्हणजे फोन करतोय हा काहीच रिस्पॉन्ड नाही करत आहे. आणि थोड्या वेळाने बघतोय तर त्याने ट्रिप एंड पण केलेली होती. तर बेसिकली कसं असते की तुम्ही मटेरियल डिलिव्हर केल्यानंतर ट्रिप एंड करायची असते, पण त्याने मिसलिडिंग पद्धतीने त्या सिस्टममध्ये दाखवण्यासाठी ऑलरेडी ती ट्रिप एंड केली आणि काहीच रिस्पॉन्ड करत नव्हता. मग शेवटी मी कस्टमर केअरला कॉल केला. कस्टमर केअरला कॉल करताना मी जो त्यांचा सिस्टम आहे त्याप्रमाणे क्लिक करत गेलो आणि नंतर तिकडे भाषेचा ऑप्शन आला, तर तिकडे मी मराठी भाषा सिलेक्ट केली. तर समोरून हिंदीतून संवाद झाला. तर मी त्यांना विचारलं की मी मराठी सिलेक्ट केलेलं होतं, तर मतलब हिंदी में आप बात कर रहे हैं? तो बोले की हाँ सर, गलती से यहाँ पर हुआ होगा, तो आप बताइए, मैं आपका प्रॉब्लम सॉल्व करता हूँ. ठीक आहे, म्हणजे आय वॉज फाईन विथ दॅट, की मला समजवतं गोष्ट. माझे विकल्प होता मराठी, म्हणून मला कम्फर्टेबल जाईल बोलायला. कधी कधी आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायला किंवा हिंदीत बोलायला आपण गडबडतो एकदम फ्रस्ट्रेशनमध्ये असताना. तर मी मराठी सिलेक्ट केलं. पण मराठीत कोणी तिकडे अरेंजमेंट नाही, फक्त विकल्प आहे, पर्याय, विकल्प पर्याय, समजून द्या काय ते. तर ते बोलले मी त्यांना बोलो, मैडम एक तो आप उसको कॉल पे ले लो, सामने वाले बंदे को डिस्कस कर लेते कि क्यों फोन नहीं उठा रहा है, इतना टाइम हो गया, इतना डिले हो गया, मेरा लॉस हो रहा है. तर त्या मॅडम पहिली गोष्ट त्यांची जी स्क्रिप्ट आहे ती वाचतायत. मी मॅडम आप मेरे को बताओ ना, आप हा या ना, आप उनको कॉल पे ले पाओगे की नहीं ले पाओगे. तर मग त्यांनी शेवटी त्याला कॉलवरती घेतलं. कॉलवरती कसलं घेतलं, तो त्यांचा पण फोन उचलत नव्हता. म्हणजे पोर्टरचाच रायडिंग पार्टनर, ड्रायव्हिंग पार्टनर, त्याला जे काय म्हणत असतील तो त्यांचा पण कॉल उचलत नव्हता. तर मग त्या मॅडमला मी बोललो, मॅडम अभी क्या करने का. तो बोले सर हम लोग वेट करते हैं मतलब क्या यार, दिस इज मतलब आम्ही पोर्टर का बुक करतो, आम्हाला अर्जन्सीमध्ये आहे, तर मी आज कुरिअर बुक करीन, 2 दिवसांनी उद्या येऊ दे. जर मला दिसते की इकडून इकडे डिस्टन्समध्ये एव्हरेज टाइम मला कळते की बाबा अर्ध्या तासात पोहोचलं पाहिजे, नाही पोहोचत आहे. तो मला मॅपवरती दिसतो, तो मुलगा इकडे तिकडे फिरतोय. त्या पण अग्री करतात की हा टायमात नाही पोहोचलाय, किंवा तो इकडे तिकडे त्या मॅपप्रमाणे फिरत होता. त्यांच्या पण सिस्टममध्ये दिसते, मला पण दिसते. पण ते पहिला जो कॉल होता तो टोटली अनसॅटिस्फॅक्टरी होता. नंतर मग परत तो ड्रायव्हर मला कॉल करायला लागला. तर मग मी बारीवरती गेलो बघायला, तर तो खाली गाडीवरती असा झोपून होता असा. आणि मी बोललो हा इधर ऊपर आ जाओ. तर मी त्याला बोललो, बा मी पार्सल घेतोय, मी तुला पे करणार नाही, तुला जे काय बोलायचं आहे तू पोर्टर बरोबर बोल. मी ऑर्डर प्लेस केलेली पोर्टर बरोबर, पोर्टरने तुला रिक्रूट केलंय.
मला तुझ्यापासून प्रॉब्लेम होता, मला चांगली सर्व्हिस नाही मिळत होती, म्हणून मी पोर्टरला कॉन्टॅक्ट केलं, तेव्हा तू कॉलला उचललास. आता मी तुला पेमेंट नाही करत आहे, तेव्हा तू त्या पोर्टरला कॉल कर, लेट पोर्टर गेट बॅक टू मी पोर्टर बरोबर बोलतो. ओके, कारण काय होतंय की एकतर ग्राउंड लेवलला ते सर्व्हिसचा इश्यू होतोय, समजू शकतो की बाबा डिलिव्हरी बॉय जे काय आहे ते काय, आणि त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह लेवलला पण तोच प्रकार चाललाय. एक्झिक्युटिव्ह लेवलला एक तर रिझॉल्युशन नाहीये. मी सांगतो तुला पुढे काय काय झालं, तर बेसिकली ते काही होत नव्हतं. मी त्याला बोललो जा तू, तर तो उलटा सुलटा काय काय बोलायला लागले, अरे सर जाने दो, अरे ऐसा क्या कर रहे हो सर. मतलब तू घूम रहा था, तेरा जो भी कर रहा था, मेरा लॉस हुआ है, मेरा कस्टमर निकल गया है, तो मुझे जो बात करनी है मैं पोर्टर से बात करूंगा, मैं तेरे से बात नहीं करूंगा. तर त्यापासून तो मुलगा मला कंटिन्युअस कॉल करत होता. आता मी कंटिन्युअसली कॉल उचलायचे बंद केले, तर कॉल थांबला आता. ओके, म्हणजे साधारणतः तासभर तो मला कंटिन्युअस कॉल करत होता. एका कॉलमध्ये मला बोलतो, अरे सर क्या आप क्या 100-150 रुपये से क्या अमीर बन जाओगे क्या. तर ही पद्धत नाही झाली. चला तेही समजवतो की डिलिव्हरी बॉय आहे तो. ओके, म्हणजे तो बिचारा म्हणता येणार नाही, कारण तो फिरत होता आणि तो खाली ज्याचा जो व्यवहार होता तर बिचारा मी नाही म्हणणार, सॉरी. तर पण हा, म्हणजे फायनान्शियली जे काय असेल गोष्टी म्हणून तो माणूस काम करतो वगैरे, ठीक आहे. तर मी दरवेळी माझ्याकडे डिलिव्हरी बॉय वगैरे कोण आलो ना, तर आपल्याला कळते की बाबा सध्या बाहेर जो वातावरण आहे वगैरे, आपण पाणी बिणी सगळ्या गोष्टी विचारतो. आमचा कृष्णा जो सगळ्यांना थँक्यू, हॅपी दिवाळी, हॅपी होळी वगैरे सगळ्यांना विश करतो. तर एवढं सगळं कल्चर आमच्याकडे व्यवस्थित आहे. पण मग कसं होते माहितीये, आपण जे आजच्या तारखेला आपण बोलतोय ना की फटके पडले, हे झालं ते झालं, तर ते का होते माहितीये की ज्या पद्धतीने सर्व्हिस नाही मिळत ना, किंवा ज्या पद्धतीने समोरचं ऍक्शन येते ना, त्या पद्धतीने रिएक्शन होते. मी दुसऱ्यांदा कॉल केला कस्टमर सर्व्हिसला की तुमचा डिलिव्हरी बॉय मला त्रास देतोय फोन करून. तर तो बोलतो समोरचा, सर हमने आपका, आणि तेव्हा पण मी मराठी विकल्प निवडलेला. मी त्याला बोललो की मैंने मराठी चुना है, आप बात कर रहे हो. ठीक है चालेल, मग त्याला नाही येतं मराठी. आता तो पण लेकिन अगर आपने विकल्प दिया तो सामने से बात नहीं, सर आप कॉल कट करके वापस कॉल कीजिए. ठीक है, बोलो अरे यार ऐसा मैं कितनी बार करेगा, आप पगार पे पोर्टर के, मैं थोड़ी पगार पे. तर मग झालं तो कॉल, त्याच्यामध्ये काय रिझोल्यूशन काय नाही. अरे वो कॉल किए जा रहे हैं सर, मैंने आपको एस्केलेशन टीम को आपका केस भेजा हुआ है, तो वो लोग आपका केस सॉल्व करेंगे. मतलब कितने समय में कॉल आएगा. सर वो मैं आपको बता नहीं सकता. बता नाही सकता म्हणजे आता तो मला कॉल करतोय, पिडतोय, तुमचा माणूस मला हॅरेस करतोय फोन करून. ओके, मला अजिबात बोलायची इच्छा नव्हती, कारण का काम नाही झालं ना की डोकं आपल्या जागेवरती नसते. आणि जेव्हा आपण पैसे पे करतो, मी तुमच्यावर बार्गेन करतोय का की बाय 150 क्यू 130 लिहिलं वगैरे, काय नाही ना. मग तर असं करून पण जर सर्व्हिस चांगली नाही मिळत, आणि सर्व्हिस चांगली नाही म्हणून तुम्ही वरतून डोक्यावर तिथून तुला तर ते मीरा वाटतं ना, तेव्हा डोकं फिरते. त्याला मी सांगतोय बाबा, अरे वो मुझे बार बार फोन कर रहा है, आप उसको कॉल पे ले लो और उसको समझाओ कि बाबा तेरे को जो भी प्रॉब्लम बात करनी हमसे बात करे, हम कस्टमर से बात करेंगे. तर त्यासाठी सर हमारे पास ऑप्शन ही नाही आहे. मी बोललो अरे तुम्ही ऑप्शन ही नाही आहे म्हणजे काय, तू एक्झिक्युटिव्ह आहेस त्या कंपनीचा, तुझ्या ड्रायव्हर पार्टनर बरोबर बोलायला की जो कस्टमरला त्रास देतोय त्याला तुला थांबवायला जेवढे ऑप्शन नाही आहे. त्याचा मी तिसरा कॉल केला, तिसऱ्या कॉलला पण मराठी सिलेक्ट केलं, तेव्हा पण मराठी ऑप्शन नाही आलं. ओके, मी त्या विषयात घुसत नाही की बाबा मराठीचा वाद वगैरे, मी फक्त सांगायचा हा प्रयत्न करतोय की ऑप्शन होता, मी तो सिलेक्ट केला, पण तिकडे समोरून बोलणारा माणूस हिंदीमध्येच बोलत होता. आणि त्याच्याबरोबर मी त्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत मी त्याच्याबरोबर हिंदीमध्ये बोलवतो. ऑब्जेक्टिव्ह काय होता की बाबा कम्युनिकेशन व्हावं. आणि जो मराठीचा जो महाराष्ट्राचा सध्या जो इश्यू चाललाय, ओके, बँकांना मराठीची सक्ती वगैरे असणं जे काय असेल, त्याच्या ऑब्जेक्टिव्ह पण तोच आहे की जे कस्टमर तिकडे येतात ते मेजरली मराठी असेल त्यांना मराठीमध्ये सर्व्हिस दिली जावी किंवा मराठीमध्ये त्यांना आन्सर दिलं जावं. ओके, इकडे तुम्हाला मराठी नाही येत होती, तुम्हाला हिंदी येत होती, मी हिंदीमध्ये बोलतोय, मी सांगतोय की बाबा मला हेल्प करा. तो तुम्ही सर हमने एस्केलेशन टीम को भेजा हुआ है, आणि त्याने कॉल हे बोलता बोलता कट केला. तिसऱ्यांदा मी कॉल केला तेव्हा पण मी मराठी सिलेक्ट केलं. तिसऱ्यांदा की चौथ्यांदा म्हणजे जेवढे कॉल केले तर प्रत्येक मराठी सिलेक्ट केलं, पण समोर मराठीमध्ये बोलायला कोणी येत नव्हतं. तर वाद इकडे सांगतो, परत सांगतोय, मराठीचा नाही, इकडे प्रॉब्लेम आहे सर्व्हिसचा. ओके, इकडे प्रॉब्लेम आहे बिहेवियरचा, इकडे प्रॉब्लेम आहे सिस्टमचा. आणि ह्या गोष्टीमुळे ना त्या सगळ्या गोष्टी ट्रिकल डाऊन आहेत ना भाषेवरती येतात. मग ओके, की भाषेचं होतं म्हणून फटके पडले असं काय नाही. तुमची सर्व्हिस सुधारा, ओके, तुमची बोलायची पद्धत सुधारा, ओके, तुमच्या डिलिव्हरी पार्टनरला ट्रेनिंग व्यवस्थित, सगळं व्यवस्थित होणार आहे. मी एवढं सांगतोय की मी तुमची सर्व्हिस डे टू डे यूज करतो. ओके, पण असे काही एक्सपिरियन्स येतात ना की बाबा, आणि हे पहिल्यांदा नव्हतं, लास्ट टाइम पण झालेलं आहे. लास्ट टाइम तर त्यांचा एक्झिक्युटिव्ह माझ्या सगळे रेकॉर्डिंग्स वगैरे पण असतील आता की अरे सर छोड दो ना, अरे सर जाने दो ना, सर आप भी क्या लेके बैठे हो. तर ही एक्झिक्युटिव्हची बोलायची पद्धत नाही आली. जेव्हा माणूस तुमची सर्व्हिस रेग्युलरली यूज केल्यानंतर एक दिवस फ्रस्ट्रेट होतो ना, तो का फ्रस्ट्रेट होतो, कारण त्याला वेगवेगळे अनुभव आलेले असतात. आणि ह्यावेळी तो खरंच म्हणजे बोलत ना एक्स्ट्रीम लेवलला जाऊन फ्रस्ट्रेट झालेला आहे, चिडलेला आहे, कारण काहीतरी लॉस झालेला आहे. अशीच गोष्ट लास्ट टाइम पण झाली, मला ते परत उघडून काढायचं नाही. पण ह्यावेळी मला सांगायचं की मी आता समजा समोरचा परत जर मी कॉल केला ना, आता इकडे मी तुम्हाला पोर्टरचा ऍप ओपन करून दाखवतो.
हे पोर्टरचं ॲप आहे. फॉर एक्झाम्पल मी इकडे यांच्या युअर अकाउंट ऑर्डरमध्ये गेलो तर मी इकडे बुक अगेन नाही, मी ह्यांच्यावरती गेलो नाही, इकडे ऑप्शन कुठे ते त्यांनी माझं कंप्लेंट करायचं ऑप्शन काढून टाकले काय, हेल्प अँड सपोर्टवरती गेलो म्हणून ही माझी जी आत्ताची सर्व्हिस होती घेतली त्यांची यूज केली ते मी रिपोर्ट इश्यू करतो. इकडे मी प्रॉब्लेम सांगतोय ड्रायव्हर रिलेटेड. ओके, ड्रायव्हर रिलेटेडमध्ये इकडे ऑप्शन आहे रॉंगली एंडेड ट्रिप, ड्रायव्हर पार्टनर कलेक्टेड एक्स्ट्रा कॅश किंवा मनी, एंड चॅट, गो बॅक टू प्रिव्हियस मेनू. तर मी रॉंगली एंडेड ट्रॅप, कारण का जो माझा मेन इश्यू होता, मी रॉंगली एंडेड ट्रिपवरती क्लिक केलं. मग इकडे मला भाषेचे ऑप्शन दिले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि त्यातली हे मी मराठीवरती क्लिक करतो. ओके, आता बघूया आपल्याला जो कॉल येईल ना तो कुठल्या भाषेत येईल. कॉल आले आता. हॅलो कैसे हेल्प कर सकता हूँ सर? हॅलो, कोण बोलते? जी सर, मैं पोर्टल कैसे बात कर रहा हूँ सर? नाव काय आपलं? जी सर, मैं पंकज बात कर रहा हूँ सर. अच्छा पंकज, मी मराठी भाषा सिलेक्ट केलेली, मला मराठीत बोलायचं होतं. जी सर, बताइए सर, मैं आपकी कैसे हेल्प कर सकता हूँ सर? अच्छा पंकज, तुला मराठी कळते आहे का? जी सर, मैं हिंदी में सर कम्फर्टेबल हूँ सर. नाही पण पंकज, मी आहे ना आता ते भाषेचा विकल्प आलेला ना, भाषेचे ऑप्शन्स होते त्यामध्ये मी मराठी सिलेक्ट केलेली. जी सर, असुविधा के लिए सर मैं आपसे माफी मांगना चाहूँगा सर. सर मैं आपसे रिक्वेस्ट करना चाहूँगा कि सर जैसे कि सर क्या आप मुझे कंफर्म कर सकते हैं कि सर आप सर किस प्रकार का इशू फेस कर रहे हैं सर? नाही पंकज, मी तुला काय सांगतोय की मी 4 वेळा कॉल केला आणि प्रत्येक वेळा ना मी मराठी भाषा सिलेक्ट केलेली. ओके, आपकी सुविधा के लिए मैं आपको हिंदी में समझाता हूँ. मैंने 4 बार कॉल किया था. ओके, मेरी मातृभाषा मराठी है, मैं उसमें और कंफर्टेबली आपको मेरा प्रॉब्लम समझा सकता हूँ, इसलिए मैं मराठी भाषा सिलेक्ट कर रहा था. लेकिन 4 बार हिंदी में सामने से बात हो रही है और 4 बार मुझे ये बोला कि आप वापस कॉल करो, आपको मराठी का ऑप्शन मिलेगा. जी सर, जानकारी देने के लिए सर धन्यवाद सर. मैं आपको सर इस प्रकार का इशू फेस करना पड़ा सर, इसके लिए सर मैं आपसे क्षमा चाहता हूँ सर. ओके, तो पंकज मराठी का ऑप्शन है या नहीं है? जी सर, मराठी का ऑप्शन सर अवेलेबल है सर. हाँ, तो मैं 4 बार कॉल को आप देख सकते हैं मेरे सिस्टम में मैंने 4 बार कॉल किया है. जी सर. मैंने कौन से एग्जीक्यूटिव से बात किया ये भी आपको दिख सकता है. उसमें से किस किस ने कॉल डिस्कनेक्ट किया ये भी आपको दिख सकता है. जी सर, मैं आपकी बात को सर समझ सकता हूँ पार्टनर सर और सॉरी कस्टमर सर. हाँ, जी सर. सो पंकज, मैं आपको 5वीं बार अभी या 4थी बार, मैं जितनी बार कॉल कर रहा हूँ वापस एक बार मेरा प्रॉब्लम आपको एक्सप्लेन करता हूँ. ओके, मैंने एक ट्रिप बुक किया था और आपका जो डिलीवरी पार्टनर है ना वो सही समय पे नहीं पहुंचा, वो कोई गलत जगह पे इधर उधर घूम रहा था फॉर हिज पर्सनल रीजन. ओके, और इसीलिए वो लेट यहाँ पर पहुंचा और मेरा कस्टमर यहाँ पर खड़ा था जिसे मुझे कुछ चीज बनाकर देनी थी. ओके, मेरा प्रोडक्ट देना था, जी सर. लेकिन वो नहीं आया टाइम पे, उसीलिए मेरा कस्टमर चला गया. जी सर. मान लीजिए तकरीबन 10,000 रुपए का मेरा लॉस हुआ. ओके, वो लॉस हुआ छोड़ दीजिए, लेकिन आपका जो बंदा आया था वो मुझे कंटिन्यूसली भी डिस्टर्ब कर रहा है. मैंने पहले जिस एग्जीक्यूटिव से बात किया था मैंने उनको बताया था कि मैडम वो फोन नहीं उठा रहे काफी समय से, तो वो मैडम आपकी स्क्रिप्ट बात किए जा रही थी. मैंने मैडम को, मैडम आप उनको कॉल पे ले सकते हो क्या, नहीं इतना बता दीजिए. फिर मैडम ने उनको कॉल पे लिया, लेकिन वो कॉल पे आए नहीं. वो मैडम जो पर कॉल कर रहे थे तभी उनका कॉल रिंगिंग पे जा रहा था. ओके, जानकारी. और मैडम ने चेक किया तो उन्होंने ट्रिप एंड कर दी थी. तो मुझे जस्ट आप एक जानकारी बता सकते हैं क्या कि ट्रिप कब एंड करना होता है, डिलीवरी करने के बाद या डिलीवरी करने के पहले? जी सर, जैसा कि सर जब पार्टनर सर ड्रॉप लोकेशन पे पहुंच जाते हैं सर और गुड्स को डिलीवर कर देते हैं सर, इसके बाद में सर वो ट्रिप को सर एंड कर सकते हैं सर और कंप्लीट कर सकते हैं सर. ओके, तो मतलब इसने गुड्स डिलीवर किए बगैर आपके ड्राइवर ने पहले ट्रिप एंड की, तो ये फॉल्ट हुआ, राइट? जी सर. ओके, तो सबसे पहला फॉल्ट है कि मैं आपका जो भाषा का विकल्प है वो चुन रहा हूं, वो आपके सिस्टम मुझे अलाउ नहीं कर रहा है उस भाषा में बात करने के लिए. ठीक है, दूसरी चीज है आपके ड्राइवर ने यहां पर गलत काम किया है कि वो ऑन द वे जब था, रूट पे था, तभी उसने ट्रिप एंड कर दिया, राइट? राइट. उसके बाद में जब मैंने उसको बोला कि मैंने बुक किया है पोर्टर की सर्विस और पोर्टर तुमसे कम्युनिकेट कर रहा है, राइट?
तो मैंने उसको बोला ये मुझे सर्विस सही नहीं लगी, इसलिए मैं आपको नहीं पे कर रहा हूं। ओके, आपको जो भी प्रॉब्लम है आप पोर्टर से बात कीजिए, लेकिन आपका बंदा मुझे कंटिन्यूस कॉल किए जा रहा है। मेरे पास सारे कॉल रिकॉर्ड्स है, तकरीबन मैं आपको दिखाऊंगा। उन्होंने मुझे 5 बार 6 बार 11 बार मुझे कॉल कर रहे, 4 बार, 4 5 6 कितना हुआ, 9 और 6 15 बार वो मुझे कॉल किए जा रहे हैं। 15 भी नहीं, उसके प्लस 9 24 बार कॉल किए जा रहे हैं। मुझे व्हाट्सएप पे वो मैसेज भेजे जा रहे हैं। वो मुझे बोल रहे हैं कि सर आप क्या 150 रुपए से अमीर बन जाओगे क्या? तो ये सही बात है? ये सही तरीका है बात करने का? सर आपको इस प्रकार का इशू फेस करना पड़ा सर, इसके लिए सर मैं आपसे माफी मांगना चाहूंगा। प्लीज लाइन पे बने रहेंगे सर, ताकि मैं आपकी डिटेल को सर चेक कर सकूं सर। प्लीज। त्याचबरोबर मला हा मेसेज आलेला आहे, ज्या मेसेजमध्ये म्हटलंय की युअर केस 64104934 हॅज बीन क्लोज्ड. इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ द रिझोल्युशन फॉर फर्दर क्वेरीज काइंडली कॉल. ओके, म्हणजे एक मिनिट पंकज सर, एक मिनिट रुकेंगे. तर ह्याच्यामध्ये असं दिसून येत आहे की मी कस्टमरला कंप्लेंट केली आणि कस्टमर केअरला त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला आणि क्वेरी रिझॉल्व्ह म्हणून सांगितलंय. आणि जर मला क्वेरी जर मी सॅटिस्फाईड नसेल तर परत कॉल करा. ओके, म्हणजे ह्याचा पगार वगैरे आम्हाला काय देत नाही पोर्टर, पण आम्ही कॉल करत राहायचं. ओके, हा पंकज सर बोलिए. सॉरी जी सर, असुविधा के लिए सर मैं आपसे माफी मांगना चाहूंगा सर। यह एक्सपीरियंस में जो हम आपको प्रोवाइड करना चाहते थे सर, हम आपके कंसर्न को सर पूरी तरह से समझ सकते हैं सर। सर इसके लिए सर मैं आपसे माफी मांगना चाहूंगा सर। अगर मेरे साथ ऐसा होता तो मैं भी परेशान हो जाता सर। मैं आपको बताना चाहूंगा कि सर जैसे कि पार्टनर सर आपको कंटिन्यूसली सर कॉल किए जा रहे हैं सर, इसके लिए सर मैं आपकी शिकायत को सर हमारे सीनियर टीम के साथ में रेज कर रहा हूँ सर, ताकि पार्टनर सर के ऊपर सर आवश्यक कार्रवाई की जा सके सर। आप हमारे सर मूल्यवान ग्राहक हैं सर। सर इसे हमारे संज्ञान में लाने के लिए सर थैंक यू सर। प्लीज लाइन पे बने रहेंगे सर, मैं आपकी इस केस को सर हाईलाइट कर रहा हूँ सर। नहीं, हाईलाइट में नहीं, वो तो आपका प्रोसेस आप करते रहो। मैं पूछ रहा हूँ अभी वो मुझे कॉल नहीं करेगा, इसके लिए आप क्या रिजोल्यूशन करोगे? आप डायरेक्टली आपके पार्टनर से बात करोगे, उनको बताओगे कि कस्टमर को आपको कॉल नहीं करना है, या फिर आपका कोई एस्केलेशन टीम मेंबर कॉल पे आएगा? क्या रिजोल्यूशन क्या है? जी सर, वही मैं आपको बताना चाह रहा हूँ कि सर जैसे कि सर हम आपके केस को सर समझ सकते हैं सर। सर मैं आपके केस को ना सर हमारे कंसर्न टीम के साथ में रेज कर रहा हूँ सर, ताकि जो पार्टनर सर है ना सर, उनके ऊपर सर आवश्यक कार्रवाई की जा सके सर। दादा, कार्रवाई वो आपका प्रोसेस है ना, वो आप जब फॉलो करना है तब करो। ओके, वो आपका काम है। ओके, मैं पूछ रहा हूँ अभी वो मुझे बार बार कॉल करके डिस्टर्ब कर रहा है ना, व्हाट्सअप किए जा रहा है, उसका QR कोड भेजो, पैसा भेजो पैसा भेजो, उसके लिए मैं क्या कर सकता हूं? मुझे बताइए। मतलब आप नहीं कर सकते, मुझे करना है तो मुझे बताइए। मुझे इतना पता था कि मैं पोर्टर का सर्विस ले रहा हूं, मुझे आपसे बात करनी चाहिए, वो मैंने किया। अभी आप इस पे क्या कर रहे हो? एस्केलेशन बेसिस है, वो आपका 48 आवर्स का टाइट है ना एस्केलेशन का। जी नहीं सर, फिर यह सर एज सुन एज पॉसिबल सर जल्द से जल्द इसे सॉल्व किया जाएगा सर। इस लाइन नहीं पे बने रहेंगे सर। मैं आपसे जब अभी कंप्लेंट रेस कर रहा हूं, तो आपका जो टीम मेंबर है या फिर आपका एस्केलेशन टीम मेंबर, वो मुझे कब कॉन्टेक्ट करेगा? आपके पास में सर एज सुन एज पॉसिबल सर सीनियर टीम के द्वारा सर नहीं, मैंने 1 घंटे पहले भी कंप्लेंट रेस किया, अभी तक कोई एज सुन एज पॉसिबल किसी ने कॉल नहीं किया है। जी सर, प्लीज लाइन पे बने रहेंगे सर। या प्लीज सर। काम खराब केलं ना की असं डोकं फिरते. आणि त्यामध्ये वरतून समोरून जेव्हा कॉल डिस्कनेक्ट केला जातो ना, की म्हणजे उडवून लावला जाते, तेव्हा खूप इरिटेट होते सिरियसली. थोड़ा लाउड बोलेंगे आप पंकज सर? जी सर, असुविधा के लिए सर मैं आपसे माफी मांगना चाहूंगा सर। सर मैं आपको बताना चाहूंगा कि सर मैंने आपके केस को सर हाईलाइट करके सर सीनियर टीम के साथ में रेज किया सर। अभी के लिए सर मैं आपसे काइंडली रिक्वेस्ट करना चाहूंगा कि आप प्लीज सर वेट कर लीजिए सर। आप कितना समय वेट करो आप मुझे बताइए ना. अभी कितना बजा है? 11:15 बजा है. कितने बजे तक वेट करना चाहिए? सर मैं आपसे रिक्वेस्ट करना चाहूंगा कि जैसे सर आपके केस को ना सर सॉल्व कर लिया जाएगा तो आपको रेजोल्यूशन दिया जाएगा सर
सीनियर टीम के द्वारा सर। अभी के लिए सर मैं आपसे काइंडली रिक्वेस्ट करना चाहूंगा कि आप सर प्लीज वेट कर लीजिए सर। और आप फेस कर लीजिए मतलब क्या करिए मुझे बताइए ना एक बार। सर आप प्लीज सर प्रतीक्षा कर लीजिए सर। प्रतीक्षा किस चीज की प्रतीक्षा करूं? कि वो कॉल करना रोक देगा या फिर आप उसको कॉल करोगे, आप मुझे कॉल करोगे? किस चीज के लिए प्रतीक्षा करूं मुझे बताइए। सर मैं आपको यह बताना चाह रहा हूँ कि सर जो आपको केस है ना सर, इसे इन्वेस्टिगेट किया जाएगा सर, और आपको सर एज सुन एज पॉसिबल सर सीनियर टीम के द्वारा कॉल बैक किया जाएगा। आप प्लीज सर वेट कर लीजिए सर। एज सुन एज मुझे बताइए ना, आधा घंटा, मुझे टाइम लाइन बता दीजिए। आधा घंटा, 1 घंटा, 2 घंटा, 3? जी सर मैं टाइम आपको सर कंफर्म नहीं कर सकता हूँ सर। क्यों सर? क्योंकि वो तो मुझे फोन किए जा रहा है, तो इसके ऊपर रिजोल्यूशन क्या है, सोल्यूशन क्या है? सर मैं आपको बताना चाहूंगा कि सर मेरे द्वारा आपको रेजोल्यूशन प्रोवाइड कर दिया गया सर। थँक यू सर, हॅव अ नाईस डे सर। अच्छा, आपका नाम क्या आहे? यांनी कॉल कट केलाय अशा प्रकारे. हे 4थ्यांदा की 5व्या वेळा होते पोर्टर. आणि मी लास्ट टाइम त्यांचं हे बघा, त्यांनी इकडे मेसेज पाठवले, तुमची क्वेरी रजिस्टर केली आणि असं डिसरिस्पेक्टफुली कॉल कट केलेला आहे. ओके, रिस्पेक्ट तुमचा नको आहे कोणाला. पहिली गोष्ट, आम्ही कस्टमर आहोत, तो आयडियली तुम्ही केला पाहिजे रिस्पेक्ट. ओके, पण तुम्ही ऑलरेडी पथेटिक सर्व्हिस देऊन झालाय. तुमचा ड्रायव्हर एका प्रकारे फ्रॉड करून गेलाय त्याला बघायला गेलो तर. ओके, जर त्याला साध्या भाषेत बोलायला गेलो तर, की ट्रिप एंड केली आहे, की मी डिलिव्हर केलं म्हणून सांगितलं, पण ते डिलिव्हरी झालेही नाहीये. ओके, आणि ह्यांचे एक्झिक्युटिव्ह ड्रायव्हर समजू शकतो बिचारा काय मिळेल ते काम करतोय समजा, पण हे जे लोक आहेत एक्झिक्युटिव्ह बसलेत ना, ह्यांना ट्रेनिंग दिली गेली आहे ना. मग कसली ट्रेनिंग दिली गेली आहे, काय करताय ते? मी लास्ट टाइम लिंक्डइन बद्दल यांच्याबद्दल टाकलेलं होतं की बाबा अशा गोष्टी करतात. मी एक सिरीज व्हाईल, कुठल्या माणसाबरोबर काय काय बोलणं झालं ना, हे सगळे डिटेल्स मी शेअर केलेले होते, पण काही झालं नाही याच्यामध्ये. कारण काय ह्या लोकांना माहिती आहे की मोनोपॉली सारखं आहे की बाबा आपल्यापेक्षा यांना सर्व्हिस नाही कुठली, म्हणून हे लोक असं करतायत. आता त्याने मला काय सांगितलं की तुम्ही फेस करा, प्रतीक्षा करा. कसली प्रतीक्षा करा? की ड्रायव्हर तो कॉल करायचा थांबेल त्याची प्रतीक्षा करू, की ते लोक मला कॉल बॅक करतील? तर त्यांच्याकडे काहीच टॅट वगैरे काही नाहीये. म्हणजे कसं ना, की तुम्हाला तासाभरात कॉल येईल, 2 तासात कॉल येईल, 24 तासात, 48 तासात, जे काय असेल ते सांग. काहीतरी सिस्टम असेल तुमचा रिस्पॉन्ड करायचा. पथेटिक यार.